समाजामध्ये तेढ निर्माण होण्यासारखं आपण काहीही बोललेलो नाही असं म्हणतात रामगिरी महाराज। मोहम्मद पैगंबर यांच्या संदर्भात केलेल्या विधानावर त्यांनी हे स्पष्टीकरण दिलंय। तर प्रवचनामधला मोजकाच भाग एडिट करण्यात आला असंही त्यांचं म्हणणं आहे। हिंदूंवरील अत्याचाराविरोधात हिंदूंनी संघटित व्हावं असंही रामगिरी महाराज यांनी म्हटलंय। बरोबर रामगिरी महाराज आहेत। महाराज सप्ताहाची आज सांगता होते, उपमुख्यमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री इथे येऊन गेलेत, आपले आशीर्वाद घेतले। एकूण 7 दिवसाचा कार्यकाळ कसा होता? योगराज सद्गुरू गंगागिरी महाराजांचा हा 177वा अखंड हरिनाम सप्ताह आहे। 177 वर्षापूर्वी गंगागिरी महाराजांनी ही परंपरा सुरू केलेली आहे। आज तागायत ती परंपरा चालू आहे। या 7 दिवसामध्ये 25 लाख लोक येऊन गेलेले आहेत। दररोज 50-60 हजार, नंतर वाढत म्हणजे दशमीच्या दिवशी 1 लाख लिटर आमटी लागलेली आहे। तर अशा प्रकारे आणि आमटी भाकरीचा महाप्रसाद 6 दिवस लोकांनी घेतला। 7व्या दिवशी म्हणजे काल एकादशीचा फराळ होता। 350 क्विंटल साबुदाणा आणि 150 क्विंटल भगर अशा प्रकारचा फराळाचा आणि प्रसाद सर्व वारकऱ्यांनी घेतला। म्हणजे 5 ते 6 लाख लोक कालही होते। आज जवळजवळ 10 लाख समाज या ठिकाणी उपस्थित आहेत। वेगवेगळ्या कारणांनी आपण गाजलेला आहे, वर्ल्ड रेकॉर्ड झालेले, परंतु यावेळेसचा जो सप्ताह होता तो काही विधानांमुळे चर्चेमध्ये आलेला होता। आपल्याकडनं विधान झालं असं इतरांचं म्हणणं होतं, दुसऱ्या समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल झाले। या संपूर्ण प्रक्रियेबद्दल आपल्याला काय बोलायचं आहे? नाही, आता तेढ निर्माण होण्यासारखं तर आम्ही काही बोललो नाही। आमचं त्या दिवशीचं जे प्रवचन आहे ते जवळजवळ 1.25 ते 1.5 तासाचं प्रवचन आहे। ते पूर्ण प्रवचन ऐकलं तर लक्षात येईल की त्यावेळेला आम्ही जो प्रसंग सांगितला होता की या प्रवचनात भीष्माचार्यांचा प्रसंग चालू होता। भीष्माचार्य आणि धर्मराज यांचा जो संवाद होता, त्या संवादामध्ये भीष्माचार्यांनी धर्मराजाला उपदेश करताना राजनीतीचा उपदेश केला, राजधर्म सांगितला की राजाचं पहिलं कर्तव्य आहे की राजाने अन्याय सहन करू नये। कोणाचा द्वेष करायचा नाही, कोणाचा मत्सर करायचा नाही, कोणाला त्रास द्यायचा नाही। परंतु कोणी जर आपल्याला त्रास देत असेल तर अशा वेळेला आपण प्रतिकार करण्याकरता सक्षम असलो पाहिजे। आणि मग हे सांगत असताना ते उदाहरण आम्ही दिलं, उदाहरण म्हणून ते दिलं, परंतु तेवढा भाग कट करून त्या ठिकाणी त्याला विवादास्पद अशा प्रकारे दाखवलं गेलं। आणि जे आम्ही बोललेलो आहे ते ग्रंथात दिलेलं आहे, त्यापेक्षा वेगळं आम्ही काही बोललेलो नाही आहेत। आणि आता त्याला रूप कोणी दिलं तो भाग वेगळा आहे। आमचा उद्देश हा आहे की शांतता असावी आणि शांतता प्रियच आपण आहोत, परंतु जर कोणी आपल्यावर अत्याचार करीत असेल तर तो आपण सहन सुद्धा करू नये, हा आमच्या त्याच्या पाठीमागचा उद्देश होता। महाराज, गुन्हा दाखल झालेला आहे, कायदेशीर कारवाईला तुम्हाला सामोरं जावं लागेल। बघा, देशामध्ये संविधान आहे, बाबासाहेबांच्या संविधानावर आमचा विश्वास आहे, देशाच्या न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे आणि म्हणून न्यायालय जो काही निर्णय देईल तो आम्हाला मान्य राहील। दोन्ही समाजाला आपलं काय सांगणं असणार आहे? आज जो तणाव निर्माण झालेला आहे, शहरामध्ये तणाव निर्माण होतोय, बांगलादेशचा मुद्दा असो किंवा इतर, आपलं काय सांगणार? नाही, अशा प्रकारचा तणाव योग्य नाही आहे। कोणी कोणत्याही धर्माचे असो, हिंदू असू द्या, मुस्लिम असू द्या, इतर धर्माचे असू द्या, प्रत्येक धर्मामध्ये चांगले लोक असतात, काही अराजकही असतात। परंतु जे राष्ट्रवादी विचाराचे लोक आहेत, चांगले विचाराचे लोक आहेत, त्यांनी त्या अराजक लोकांवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आणि सर्वांनी मिळून, मग हिंदू मुस्लिम मिळूनच या ठिकाणी आपण शांतता, आपण एकत्रित आहोत, एकत्रितच राहणार आहोत, परंतु शांतता प्रस्थापित आपण केली पाहिजे। आणि अशा प्रकारे कुठेतरी दगडफेक करणं, आंदोलन करणं हे योग्य नाही आहे आणि करू नये। आणि हे टाळण्याकरता मुस्लिम समाजाने सुद्धा पुढे आलं पाहिजे, हिंदूंनी आलं पाहिजे, मुस्लिमांनी आलं पाहिजे, सर्वांनी गुण्यागोविंदाने राहिलं पाहिजे, आनंदाने राहिलं पाहिजे। आणि काही लोक अराजक असतात, ज्यावेळेला अशा प्रकारची अराजकता निर्माण होत असते त्यावेळेला आमचं एकच म्हणणं आहे की आपल्यावर कोणी अन्याय करीत असेल तर तो आपण सहन करू नये। आता पुढचं आपला सप्ताह कुठे असणार आहे, कधी असणार? आता सप्ताह अजून ठरलं नाही। सप्ताहाची मागणीची काही लिस्ट आमच्याकडे आली, जवळजवळ 10 ते 12 गावं आहेत की मागणी करतात। सप्ताह तर आपल्याला एकाच ठिकाणी द्यावा लागणार आहे। प्रत्येक वर्षी अशा 10-15 गावांच्या मागण्या असतात, त्यातून विचार विनिमय होऊन आणि मग 4-5 महिन्यानंतर तो निर्णय घेतला जातो आणि मग त्या गावाची जबाबदारी दिली जाते। हे आहेत रामगिरी महाराज। जे वक्तव्य त्यांच्याकडनं झालेलं होतं त्याची पार्श्वभूमी त्यांनी सांगितलेली आहे आणि त्यानंतर देखील त्यांचं म्हणणं आहे की संविधानाला अनुसरूनच जे काय प्रक्रिया पार पडणार त्याला ते सामोरं जाणार आहे। दुसऱ्या बाजूला दोन्ही समाज, जे समाज असतील त्यांनी गुण्यागोविंदाने राहिलं पाहिजे, तेढ निर्माण करू नये अशा स्वरूपाचा संदेश देखील त्यांच्या माध्यमातून दिला जातोय। कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, सिन्नर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।